हा पूर्णपणे तुमच्या व्यक्तिमत्वावर हल्ला असतो आणि ही टीका नाहीये, हा अपमान आहे. आणि हा जेव्हा वारंवार केला जातो ना, तेव्हा तुम्हाला खूप त्रासदायक होतं. आता टॉक्सिक वागणुकीची अजून काही लक्षणं समजून घ्या. ही रोजच्या वादासारखी नसतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे एकतर्फी दोषारोप. प्रत्येक वेळेला फक्त तुम्हीच चुकीच्या असता. समोरची व्यक्ती स्वतः कधीच चुकत नाही. ती व्यक्ती स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. माझी पण काही चूक असू शकते असा विचार करण्याची त्यांना सवयच नसते. आरोप केल्यानंतर तुमचं ऐकून घेतलं जात नाही. तुम्हाला बोलूनच दिलं जात नाही. तुम्ही किती जरी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, नक्की काय झालं होतं, ज्याच्यामुळे तुमच्याकडून चूक झाली हे सांगण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला बोलूनच दिलं जात नाही. फक्त सरळ सरळ आरोप केले जातात आणि फक्त स्वतःच बरोबर ठरवलं जातं. तिसरं लक्षण आहे तुमच्या भावनांना कमी लेखणं. तुमचं मन दुखावलं, तुम्ही दुःखी झालात तरी त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. इतकं काय झालंय, त्यात रडण्यासारखं काय आहे, तुला छोट्या छोट्या गोष्टीत एवढा राग काय येतो, हे अशा पद्धतीने बोललं जातं. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग आला, त्या व्यक्तीची चूक असेल तरी सुद्धा तुम्ही ती दाखवून दिल्याबद्दल तुम्हाला दोष दिला जातो. चौथी गोष्ट, सतत टोमणे. कधी तुमच्या दिसण्यावर, कधी तुमच्या कामावर, कधी तुमच्या कुटुंबावर, सवयींवर, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सतत तुम्हाला टोमणे दिले जातात. काही चुकत असेल तर त्यावर सुधारणा सुचवणं हा त्याचा उद्देश नसतो. फक्त तुम्हाला कमी लेखणं हा उद्देश असतो. पाचवी गोष्ट, नियंत्रण ठेवण्याची सवय. तुम्ही कुठे जाता, कोणाशी बोलता, कसे कपडे घालता, हे सगळं त्या व्यक्तीला ठरवायचं असतं. तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कंट्रोल त्या व्यक्तीला स्वतःच्या हातात पाहिजे असतो. सहावी गोष्ट, भीती निर्माण केली जाते. त्या व्यक्तीचा राग इतका नकोसा वाटतो की तुम्ही बोलायला सुद्धा घाबरता. सहज काही बोलायला गेलो आणि मोठं भांडण झालं तर काय, असा विचार करून तुम्ही मनातलं काही बोलायचंच बंद करता. छोट्यात छोट्या गोष्टीचा मोठा इश्यू करून तुम्हाला दबावात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या दबावामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही स्वतःच्या मनातलं काही बोलायचंच बंद करता. सातवी गोष्ट आहे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तुमचा आनंद हिरावून घेणं. अगदी साध्या साध्या गोष्टीत सुद्धा मन मारण्याचा प्रयत्न करणं. ह्याच्यात काय अर्थ आहे, हे करून काय मिळतं तुला, अशा गोष्टी बोलणं. ज्यात तुम्हाला आनंद वाटतो अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला न करून देण्यावर भर असतो. ह्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने एकतर वाईट असतात किंवा टाइम वेस्ट करणं असतात. आठवी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे टॉक्सिक वागणुकीचा उद्देश नेहमी स्वतःची सत्ता टिकवून ठेवणं आणि तुम्हाला शिक्षा करणं हा असतो. ह्याच्यात प्रॉब्लेमपेक्षा तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करण्यावर जास्त भर असतो. चूक सिद्ध करायची, नाही झाली तरी खोटं सांगून किंवा छोट्या छोट्या गोष्टींना वाढवून तुम्हाला दोषी ठरवणं हा प्रकार नेहमी असतो.